शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब अजितदादांच्या माध्यमातून सरकारच्या वतीनं महाजन साहेब आणि मामा उमरे मामा हे आले की सरकार ज्या नोंदी आत्तापर्यंत सापडल्या त्या विषयावर चर्चा झाली. आरक्षणाचा विषय ते करणार आहेत 24 डिसेंबरच्या आत. यावर आम्ही सांगितलं की तुम्हाला 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला. पहिलाही आम्ही 40 दिवसाचा दिला होता, या अगोदर 3 महिन्याचा दिला होता, आता 2 महिन्याचा. यावर सविस्तर एवढ्याबाबत चर्चा झाली. आणि मात्र हे खरं आहे की सरकारनं ज्या नोंदीच्या बाबत काम केलं आहे त्यावर मराठा समाजाचा उत्साह आहे की प्रचंड नोंदी सापडल्यात. फक्त विषय इथं एकच आहे की जे उपोषण सोडताना ठरलं होतं ते मी मामाला हे साक्षीदार होते, त्या दिवशी साहेब पण होते, यांच्या समक्ष सांगितलं की त्यानुसार मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी निघाला पाहिजे. कारण त्याच विषयावर आपलं उपोषण सुटलेलं आहे की ज्या नोंदी सापडल्या, आता 54 लाख नोंदी मिळाल्यात अशी खात्रीलायक त्यांची माहिती आहे. त्यानुसार ज्या 2-3 विषयावर आरक्षण ठरलं द्यायचं त्या विषयावर आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आणि मराठा समाज ओबीसीमध्ये असल्याकारणानं, मराठा समाज ओबीसीत असल्याकारणानं ओबीसीला धक्का लागतच नाही. धक्का लागायचा काही संबंधच नाही. मराठा ओबीसीत धक्का लागन कसं? त्यांनी वारंवार विनंती केली आहे 24 तारखेची मुदत वेळ वाढवून द्यावी. तुम्ही काय म्हणता यावर? नाही, ते आता ते समाजाचा विषय त्यांना प्रत्येक वेळेस वाढूनच दिलेलं नाही असं नाही. आम्ही कधी त्यांच्या शब्दाचा अवमान केलेला नाही. त्यांच्या शब्दाचा मान सन्मान मराठा समाजानं प्रत्येक वेळेस केलेला आहे. आत्ताही करण्याचं किंवा न करण्याचं कारण नाही आहे, परंतु हा वेळ त्यांनी घेतलेला आहे, आम्ही दिला नव्हता. मामा बरोबर की 24 डिसेंबर त्यांनी वेळ घेतला होता की आम्हाला 24 डिसेंबरपर्यंत वेळ द्या. आम्ही दिला, मोठ्या मनानं मराठा समाजानं दिला. आज आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो. कारण भरत्या ज्या आहेत, मी महाजन साहेबांना विशेष करून आजच्या चर्चेत सांगतो की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकही भरती करणार नाहीत असा शब्द आम्हाला दिलेला होता सगळ्याच्या समक्ष. ते भरत्या करू नयेत आणि आपण केल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करा. आमचं काय दुमत नाही आहे त्याच्यामध्ये की कोणाच्या लेकराचं वाटोळ व्हावं असं आमची भूमिका नाही. त्यावर तर ये मात्र ते आणि केसेस मात्र राज्यातल्या पूर्ण मागं घेऊन म्हणला होता, त्या आणखीन घेतलेल्या नाही आहेत. त्या तातडीनं जर ह्या 2-3 दिवसाच्या आत घेतल्या तर बरं होईल, म्हणजे पुढं चर्चेला आणखीन मोकळी वाट होईल. त्या घेऊन आणि आंतरवालीतल्याही गुन्ह्यातले आरोपी अटक करू नये म्हणले होते, ते पण केलेत. तर या पुढच्या काळात नोटिसा दिल्या, त्या थांबून चार्जशीट घेऊन ते गुन्हे तुम्ही सरसकट वापस घेऊ म्हणला होता, ते जर घेतले तर आणखीन पुढं जाता येईल. वेळ वाढवून द्यायची आहे का त्याबाबत तुमचं काय मत? वेळेची आवश्यकता लागेल मला असं वाटत नाही. त्यांनी जर एकदा भाऊनी कागद वाचला, कारण आणखी नाही 8-10 दिवस आहेत, थोडे दिवस नाहीत. आम्ही 17ला बैठक ठेवली म्हणजे 24चा त्यांचा वेळ कमी केलेला नाही. हा सरकारचा गैरसमज असेल तर आमची विनंती, आम्ही तुमचा वेळ कमी केलेला नाही. 17ला याच्यासाठी की मागं काही घटना अशा घडल्या की आमच्या संग बोलले पण झाल्या नाहीत भाऊ. त्यामुळं आम्हाला वाटलं की सरकार आपल्याला 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना फसवील. पण त्यांनी आत्ता येऊन सांगितलं की सरकारचं काम सांगितलंय, काय त्यांनी ड्राफ्ट दिलाय तेही मी रात्री वाचतो, म्हणजे उद्या मला मराठा समाजासमोर तो ठेवता येईल की अशा स्वरूपाचा आहे म्हणून. मी समाजाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय कधी घेत नाही आणि आजही घेणार नाही, हे याच्यावरती मी ठाम आहे. फक्त एवढंच की आणखीन खूप वेळ आहे, 24 डिसेंबरपर्यंत सरकार काही करू शकतं. जर ज्या नोंदी सापडल्या त्यानुसार जे शब्द ठरलेले त्या पुढचे, त्यानुसार त्या 3 शब्दाला धरून जर केलं तर मला वाटत नाही 24च्या पुढे वेळेची सुद्धा गरज लागेल. पण आम्ही समाजाशी उद्या चर्चा करतो या विषयावरती. मात्र 24 डिसेंबरच्या आत त्यानुसार द्यावं ठरल्याप्रमाणे ही आमची तुम्हाला विनंती. वेळ वाढवून द्यायची तुमची तयारी आहे, सकारात्मकता आहे? मी समाजाला विचारल्याशिवाय काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. पण मी तुम्हाला तेच सांगतोय पुन्हा पुन्हा की देण्याची गरजच पडणार नाही. भाऊनी ज्यावेळेस ते कागद वाचतील ते लिहिलेला, त्यावेळेस भाऊच्या लक्षात येईल की वेळ वाढवण्याची गरज पडणार नाही. आणि नाही पण आता क्युरिटी पिटिशनचा भाऊने विषय घेतला, तोही याच्यात लगेच घेऊन टाकतो मी. प्रश्न विचारण्याऐवजी की मराठा समाज त्यावेळेसही ते आरक्षण स्वीकारलेलं होतं, नाही असं नाही. आणि आता आमचं त्या आरक्षणाला विरोध असण्याचं मराठा समाजाचं काही कारण नाही, काहीच कारण नाही. पण NT VJNT सारखं ते टिकलच का? कारण ते जाते 50% वर. हा मराठा समाजाच्या मनातला मूळ प्रश्न आहे, ते टिकलच का? पुन्हा पहिले पाड्या आमच्यावर मोजायची वेळी मराठा समाजावरती, किती आरक्षण टिकणार नाही, पुन्हा तोच घोळ होणार आहे. त्यापेक्षा आम्ही ओबीसी आरक्षणात आमच्या नोंदी मिळाल्यात, मराठा ओबीसी आरक्षणात आहे, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ठरल्याप्रमाणे करून द्या. सगळा मराठा आणि कुणबी एकच आहे.
पण एकीकडे तुम्ही नोंदीबद्दल सरकारला शाबासकी सुद्धा देत आहेत आणि त्यांनी जे काम केलंय त्याबद्दल तुम्ही खुलेआम मोठ्या दिलाने सांगताय की सरकार काम करते बसलेलं नाही. मग आणखी चांगलं वेगवान चांगलं काम करण्यासाठी वेळ देण्यास काय हरकत? तुमचा सरकारवर विश्वास असाही बसलेला दिसतो. हे बघा बसलोय असं नाही, खऱ्याला खरं बोलायची माझ्या समाजानं मला पण पहिल्यापासून सवय की आम्ही कधी खोटं बोलू ना. काम नाही केलं म्हणलं त्यावेळेस आम्ही काम नाही केलं म्हणून सांगितलं. नितीन करेर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती होती त्यावेळी नाही केलं म्हणलं यांनी काम. सरकारला बोललो सुद्धा आम्ही. आज सरकारनं काम केलंय, मराठा समाजालाही मान्य आहे की 54 लाख नोंदी मिळाल्यात, म्हणजे मराठा समाजाच्या लेकराच्या घरात आयुष्याची भाकर किमान गेलेली. फक्त आता जे पुढचे काय शब्द आहेत ती रचना करून त्यानुसार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं याच्यासाठी सरकारनं 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतलेला आहे आमच्याकडून. हे आमचं म्हणणं आहे. मग आता तुम्ही तो कागद भाऊने वाचला नसेल तर तुम्ही ती वाचून घ्या रात्रीतून. आणखीन तुमच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत वेळ आहे, त्यानुसार करून टाका. काही प्रॉब्लेम होण्याची गरज नाही. तुम्हाला क्युरिटी पिटिशन सुद्धा चालवायची गरज पडणार नाही. तुम्ही समाधानी होताल, समाजही समाधानी होईल आणि समाजाला तीच अपेक्षा आहे. कारण समाजाला विचारल्याशिवाय मी काय करत नाही आणि करणार सुद्धा नाही. उद्याची बैठक होणार आहे, उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे. सरकारचाही शब्दाचा सन्मान प्रत्येक वेळेस केलेला आहे, काही अडचण नाही आहे. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही आम्ही आरक्षण घ्यायला नाकारलेलं नाही, पण ते टिकणार आहे का हा मूळ मोठा प्रश्न आहे. कारण ते पुन्हा तिथंच येत आहे. त्यापेक्षा नोंदी मिळाल्यात, मराठा समाजाला ठरल्याप्रमाणे द्या, सगळं क्लिअर होऊन जातं. ओबीसीला धक्का लागत नाही, कारण आम्हीच ओबीसी आहेत. तुम्ही म्हणताय समाजाला विचारल्याशिवाय करणार नाही, पण आतापर्यंत समाजाला तुम्ही जे सांगितले ते समाजाने नाकारणे तसंच केलेलं आहे. मग तुम्ही स्वतः आता या ठिकाणी चर्चा केली, सरकारबद्दल तुम्ही फार सकारात्मक दिसताय, तर मग तुम्ही निर्णय घेऊन समाजाशी का नाही बोलू शकत की आपल्याला कायमचं मिळायचं असेल तर वेळ देणं गरजेचं आहे आणि ही समजदारीची भूमिका असू शकते? चर्चा करताय. नाही हे बघा, आम्ही समाज पुढे गेला नाही ही शब्द मी कधीच नाकारणार नाही. मीही समाजाच्या पुढे गेलो नाही हे पण समाज नाकारू शकत नाही. पण मला असं वाटतं की वेळ देण्याची गरज पडणार नाही. भाऊने जर एकदा ती चिठ्ठी कागद वाचला तर मला वाटत नाही की भाऊ म्हणतील आम्हाला वेळ द्या. वेळ देण्याची गरज पडणारच नाही. 24 डिसेंबरच्या आत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्याला आरक्षण मिळेल. बरं, गिरीश महाजन तुमच्यासमोर म्हणाले की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्हाला आरक्षण देणार. तुम्ही त्यांच्यासमोर म्हणताय की ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. मग आता कसं तोडगा यावर? भाऊ बरोबर बोलले ना. ओबीसीला धक्का न लावता आम्हीच ओबीसी आहेत, आम्ही ओबीसीतच धक्का लागतच नाही. धक्का लागतच नाही. आम्हीच हे बघा, जे कुणबी आहे ते ओबीसी आहेत. जे कुणबी आहे ते माझ्या मतदारसंघात तुम्ही पाहिलं तर म्हणजे 1.5 लाख लोक आहेत, तर त्यापैकी 1,48,000 सगळे कुणबीच आहेत. मग त्याला ओबीसीला धक्का कुठे लागतोय? ज्याच्या नोंदी आहे त्याला ओबीसी आहेतच ना. नोंदीच्या आधारावर कायदा करावा आणि मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं अशी मागणी, अशी तुमची मागणी आहे? माझी मागणी नाही, सरकारने ती कागद वाचावा. सरकारनं तो कागद वाचावा. रूल तोच आहे, सरकारनं वाचावा. सरकारनंच लिहून दिलेलं आहे, सरकारनंच लिहिलेलं आहे. आम्ही मंत्र्यांच्या बोलण्यातून असं दिसतंय की नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल. तुमची मूळ मागणी आहे की सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी समजा. ते साध्य होत नाही इथे बोलण्यात. होणार. त्यांनी भाऊनी चिठ्ठी वाचावी, लिहिलेला कागद वाचावा. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देणार, मी पहिल्यापासून सांगतोय. फक्त चिठ्ठी वाचावी, वेळ देण्याची गरज पडणार नाही. आणि मराठ्यांनाही कुणी दिलं तरी त्यांना डोक्यावर घेऊन मराठ्यांना असणारे आमची भूमिका आरक्षणाची आणि आम्ही त्याच्यावरती ठाम आहे. पहिल्यापासून आजच नाही, ठाम आहेत. आम्ही सरसकटच घेणार, महाराष्ट्रालाच घेणार, मराठ्यांना सगळ्या घेणार आणि ओबीसीतूनच घेणार. याच्यावरती आम्ही 100% ठाम आहेत, बदलणार नाहीत. शेवटी फक्त मराठा समाजाशी चर्चा केल्याशिवाय मी निर्णय घेत नाही. शेवटी तुम्ही दोघं माईक बाजूला करून काहीतरी बोललात, त्याच्यात तुम्ही हसून म्हटलात की हे जमतंय. नेमकं काय झालं? काय बोललं? नवीन आयटम काढलाय. अहो ते किती लांब असं जमतंय किंवा हे हाटी, जमतंय? किती लांब हाटीला तरी ते तुम्ही वडतातच आणि तुम्हाला सोडून मी बी काय करत नाही. समाजा इतकं स्थान तुम्हाला सुद्धा आहे माझ्या नजरेत. लांब नाहीये, लांब काहीच नाही. फक्त ते असं म्हणले की ज्या नोंदी आहेत त्या नोंदीच्या परिवाराला लाभ होणार आहे आणि मी पुढं म्हणलो त्याच्यात आणखीन 2-3 शब्द ते घाला म्हणजे सगळा विषय संपला. ते म्हणले ठीक आहे, जमतंय, जमलं. तेच आहे आमचं. ते तुम्हाला 24ला ओपन करणार आहे. भाऊ आवरी त्यांना मग आता तुमच्यातर्फे ती सूचना घेणार का तुम्ही? कोणची? वाद भुजबळ मी आधी बोलतच नाही. मी बोललो की मराठ्याच्या आरक्षणाच्या बाबत मराठ्याचा बोलला तरी सोडणार नाही मी. भाऊ समोर सांगतो का आम्ही वाटा जाणार नाही कोणाच्या. आमच्या वाटा गेलेत विनाकारण. तो माणूस गावागावात आंदोलन उभा करायला लागलाय भाऊ. त्याच्यात तेढ निर्माण होतोय. काय गरज आहे प्रतिस्पर्धी उभा करण्याची?
तुम्ही सत्यात आहे काय ते नाही बोलले तर तुम्ही पण पथ्य पाळणार. आम्ही बोललोच नाही तिथून मग आमचं आणि त्यांचे काय शत्रुत्व आहे मग तसं पाहिलं तर दोघांनाही विनंती करतो पाटील आता साहेब, चर्चेमध्ये असं होतं, तुम्ही बोलताना हे बोलले होते 18 तारखेला मुख्यमंत्री हा चा विषय चर्चेला ठेवतील. हा भाऊ म्हणले की 18 तारखेला सगळे या चर्चा झाली त्याला उत्तर देतील ना मुख्यमंत्री. अधिवेशन चालू आहे. या दिवशी रात्री 2-2 वाजेपर्यंत रात्री 2-2 वाजेपर्यंत चर्चा सुरू आहे. याच्यामध्ये स्पेशल विषय ठेवलेला आहे हा प्रकरणाचा. आणि त्यावर शेकड्यामध्ये आमदार बोलले, 100च्या वर आमदार बोललेले आहेत त्या विषयावर. तर त्याला उत्तर, एवढा मोठा ज्वलंत विषय आहे, महत्वाचा विषय आहे, तर मुख्यमंत्री महोदय त्याला उत्तर देतील. महाजन साहेब, तुम्ही आता म्हणाले की आम्ही दोघांनाही समजून सांगू, ते गरजेचं आहे. हो, बरोबर आहे ना. कुठे अशी अशा मला सांगितलंय बिन मी कवा बी ऐकतोच ना सरकारचं गप्पच आहे मी ते आमच्या मागा लागला बिचारा आहे. चलो ठीक आहे, मला वाटतं प्रश्न संपले. चला, धन्यवाद. चालेल, काळजी घ्या. तर सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्या दरम्यान झालेली चर्चा, जिचं थेट प्रक्षेपण आपण ABP माझावर पाहिलं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.